महिला व बालकांवरील अत्याचार रोखण्यासाठी आणि त्यांच्या हक्कांबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने हिंगोली तालुक्यातील केसापूर येथे विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पोलीस अधीक्षक डॉक्टर नीलाभ रोहण यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमात महिला, युवक, ग्रामस्थ आणि बालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. मौजे केसापूर येथे आयोजित या कार्यक्रमात दामिनी पथकाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमलता जगताप यांनी महिलांच्या आणि बालकांच्या सुरक्षेसाठी असलेल्या विविध कायद्यांची माहिती दिली. महिलांवरील अत्याचार, कौटुंबिक हिंसाचार, छेडछाड, सायबर गुन्हे, मानवी तस्करी तसेच बालकांवरील लैंगिक अत्याचार यांसारख्या गंभीर विषयांवर त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी महिलांना संबोधित करताना त्यांनी दैनंदिन आयुष्यात घडणाऱ्या काही घटनांकडे लक्ष वेधले. कोणी तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहत असेल, वारंवार पाठलाग करत असेल, तू खूप भारी दिसतेस, तू असा ड्रेस घालायला पाहिजे होता, अशा स्वरूपाच्या अवांछित टिप्पणी करत असेल तर घाबरून जाऊ नका. अशा प्रकारच्या वर्तनाला वेळेत विरोध करा आणि तात्काळ पोलिसांशी संपर्क साधा, असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमलता जगताप यांनी केले. जिल्हा बालसंरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांनी बालविवाह प्रतिबंधक कायदा, पोक्सो कायदा, बालन्याय अधिनियम 2015, गाव बाल संरक्षण समिती तसेच बालकांचे हक्क आणि संरक्षण यंत्रणांची माहिती दिली. संकटग्रस्त आणि गरजू बालकांसाठी उपलब्ध शासकीय योजनांची माहिती देत बालविवाह, बाल अत्याचार किंवा दुर्लक्षाच्या घटनांची माहिती संबंधित यंत्रणांना देण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी चाइल्ड हेल्पलाईन 1098 या मोफत आणि 24 तास उपलब्ध असलेल्या आपत्कालीन सेवेबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. अडचणीत असलेल्या किंवा संरक्षणाची गरज असलेल्या बालकांसाठी ही सेवा अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगण्यात आले. कार्यक्रमास महिला पोलीस आरती साळवे, पोलीस अंमलदार गणेश सोनटक्के, पोलीस हवालदार हिम्मतराव सरनाईक, चाइल्ड हेल्पलाईनचे तथागत इंगळे, शाळेचे मुख्याध्यापक हरिभाऊ मुटकुळे, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी विविध प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. महिला व बालकांच्या हक्कांबाबत जागरूकता निर्माण करून सुरक्षित आणि संवेदनशील समाज घडविण्याच्या दृष्टीने अशा जनजागृती कार्यक्रमांचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. केसापूर येथील या उपक्रमाचे ग्रामस्थांनी स्वागत केले. या उपक्रमामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमलता जगताप यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे मुलींमध्ये तथा महिलांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.